नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला देशातील 25 कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे 2% घसरल्याचा दावा केलाय. जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली असल्याचे सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुकही केलं. संपूर्ण जगाने भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, भारतीय सैन्याच्या ताकदीचं रूप पाहिलं आहे. भारतीय सैन्याने ठरवलेले 100% लक्ष्य साध्य केले. शत्रूच्या घरात घुसून दहशतवादी अड्डे 22 मिनिटात उद्ध्वस्त केले. संपूर्ण जगाने मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. देशात मेक इन इंडियाला चालना मिळेल, यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही मोदी म्हणाले. आज सोमवार दिनांक 21 जुलै रोजी पहाटे बेळगावहून मंगळूरकडे जाणारी खासगी प्रवासी बस अंकोला मार्गावरील एका पुलावरून खाली नदीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झालेत. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली. अपघातानंतर मृत प्रवासी बसमध्ये बसल्या जागी अडकलेला आढळून आला. त्याचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना तातडीने अंकोला व मंगळूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. दरम्यान या बसमध्ये बेळगावातील कोणते प्रवासी होते याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य हाती घेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तिसरे रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिजची स्थिती अत्यंत खराब अवस्थेत असून येथील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आलेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी अनोखे आंदोलन छेडण्यात आले. मला वाचवा, माझ्या मृत्यूला जबाबदार कोण, मोठ्या अपघाताची वाट बघताय का, अशा कठोर शब्दांचा उपयोग करत खड्ड्यांभोवती रांगोळी काढून निषेध व्यक्त करण्यात आला. गुंजटकर यांनी यावेळी सांगितले की या रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेत आहेत का? प्रशासनाने या ब्रिजच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसात मोठे आंदोलन छेडले जाईल. नागरिकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते याकडे आता साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. बेळगाव शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने प्रभावी भूमिका बजावल्याने मये समिती महिला आघाडीतर्फे पोलीस आयुक्त बोरसे व नूतन पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांचा सत्कार करण्यात आला. गांजा, मटका यासारख्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारताच शहरभर धाड सत्र राबवून अनेक कारवाया राबवल्या. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची स्तुती करत महिला आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहरातील इतर काही भागात अजूनही गांजा व मटका तस्करी सुरू असल्याची माहितीही महिला आघाडीतर्फे देण्यात आली. तसेच आगामी गणेशोत्सव लक्षात घेता मंडप खुले ठेवण्याची आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्याची विनंती करण्यात आली. सत्कार प्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, सरिता पाटील, सुधा भातकांडे, माया कडोलकर, वंदना बेळगुणकर, रूपा नेसरकर, इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. गोकाक राज्य महामार्गावरील अष्टे गावाजवळ एका भरधाव इंट्रा मालवाहू वाहनाने रस्त्यावरून जात असलेल्या वृद्धास जोरदार धडक दिली. या अपघातात महादेव करप्पा लोहार वय 82 यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक संजीव कुमार मल्लीनाथ जिडगे, राहणार तडोळा, तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा यांनी आपले इंट्रा गुड्स वाहन क्रमांक KA638857 थोडे पुढे नेऊन लपून ठेवले आणि घटनास्थळावरून तो फरार झाला होता. या गंभीर प्रकरणात मारिहाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करून केवळ 4 तासात आरोपीला अटक केली. तसेच हायवे पेट्रोलिंग पथकाच्या मदतीने केवळ अर्ध्या तासात वाहन शोधून काढण्यात आले. सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांनी रविवारी सायंकाळी शहरातील विविध भागांना भेट देऊन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यांनी पांगुळ गल्ली येथील श्री सिद्धिविनायक मंदिर, मोतीलाल चौक, भेंडी बाजार, टेंगनकेरा गल्ली, खंजर गल्ली, खडे बाजार, चव्हाट गल्ली, जुने धारवाड रोड परिसराचा आढावा घेत गणेशोत्सव मंडळांना आवश्यक त्या सूचना केल्या। यावेळी मार्केट विभागाचे प्रभारी एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नवर, उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते। बेळगाव शहरातील वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीची वार्षिक यात्रा उद्या मंगळवार दिनांक 22 जुलैपासून उत्साहात प्रारंभ होत आहे। या पारंपरिक यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत। यात्रेच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार देवीची पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गाऱ्हाणे उतरवण्याची धार्मिक विधी पार पडेल। त्यानंतर देवीचे मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल। यात्रेच्या निमित्ताने मंदिर आणि परिसर अत्यंत सुंदररित्या सजवण्यात आले आहे। यात्रा समितीने सर्व भाविक, व्यापारी आणि स्टॉलधारक यांना सहकार्याचे आवाहन केले असून यात्रेच्या सुरळीत व शांततेत आयोजनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यात्रा काळामध्ये पंचक्रोशीतील अनेक भाविक देवीच्या दर्शनाला उपस्थित राहणार असून परिसरात त्यांच्या सोयीच्या दृष्टीने अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत। मनोरंजनासाठी खेळाचे साहित्य, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, घरगुती साहित्यांचा बाजार इत्यादी मांडले जाणार आहेत। आयोजकांनी सर्व स्तरातील नागरिकांनी एकजूट दाखवून यात्रेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आज शिवबसवनगर परिसरात जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा आणि स्ट्रीट लाईट्स यासारख्या नागरी अडचणी परिसरातील नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडल्या। आमदार सेठ यांनी सर्व तक्रारी संयमपूर्वक ऐकून घेऊन महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणी योग्य कारवाईचे निर्देश दिले। या प्रसंगी स्थानिक नगरसेवक व महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते। नागरिकांनी आमदारांच्या थेट संवाद साधण्याच्या उपक्रमाचे स्वागत केले। गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आज समर्थनगर येथे भेट देत सुरू असलेल्या रस्ते आणि ड्रेनेज कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी थेट संवाद साधत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असल्याने कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार सेठ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तातडीने कामे पूर्ण होणे शक्य नसल्यास सणाच्या काळात नागरिकांना अडथळा होणार नाही अशा तात्पुरत्या उपाययोजना करण्याचेही निर्देश त्यांनी दिले। या दौऱ्यात स्थानिक नेते, नगरसेवक आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते। त्यांनी आमदारांच्या सूचनांची नोंद घेत कामे गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। समर्थनगरमधील नागरिकांनी आमदार सेठ यांच्या कार्याचे कौतुक करत सण शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी आशा व्यक्त केली आहे। शहरात अलीकडे वाढत चाललेल्या अँटी स्टॅबिंग घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी मार्केट पोलीस ठाण्याचे PSI विठ्ठल हावन्नवर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांची तपासणी सुरू आहे। या दरम्यान आज सोमवारी फोर्ट रोड इंदिरा कॅन्टीन जवळील मार्केट परिसरात सलमान महम्मद हर्षद दलायत वय 35 राहणार देशपांडे गल्ली बेळगाव याच्याकडून चाकूसारखे धारदार शस्त्र आपल्या जवळ बाळगल्याबद्दल ते जप्त करण्यात आले। सदर प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा अंतर्गत हत्यार कायदा कलम आणि कर्नाटक पोलीस कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। शहरात अलीकडे धारदार शस्त्र हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून संशयास्पद व्यक्तींची तपासणी सुरू आहे। काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनगोळ परिसरातील मूर्तिकार जे पाटील यांच्या कारखान्याजवळ आरोपींनी धारदार तलवार बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। राकेश मल्लप्पा भंगी वय 18 व संतोष तातप्पा पठत वय 19 दोघेही राहणार यरमाळ तालुका बेळगाव अशी त्या अटक केलेल्यांची नावे आहेत।
प्रसंगी त्यांच्या दुचाकीसह 2 तलवारी जप्त केल्या असून या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिले जाणारे DA, HRA वगैरे सुधारित भत्ते यापुढे न देण्याचा निर्णय अन्यायकारक असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेने एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे. आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पंतप्रधानांच्या नावे असलेले उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण 25 मार्च 2025च्या अर्थसंकल्पात गत 1 एप्रिल 2025च्या अगोदर सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिले जाणारे DA, HRA वगैरे सुधारित भत्ते यापुढे दिले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सुसज्ज टर्मिनल बिल्डिंगसाठी स्वतंत्र नवीन वीज स्टेशन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी राठोड आणि त्यांच्या पथकाने नुकतीच जागेची पाहणी केली. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत करत विमानतळाच्या आतील भागामध्ये प्रस्तावित वीज स्टेशनसाठी सोयीची जागा दाखवून दिली. सध्या अस्तित्वात असलेली वीज यंत्रणा भविष्यातील वाढत्या गरजांसाठी अपुरी ठरू शकते हे लक्षात घेता ही योजना पुढे रेटली जात आहे. विमानतळ प्राधिकरणाने वीज यंत्रणेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे. नवीन टर्मिनलसाठी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठ्याची गरज भासणार असून हेस्कॉमकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. हेस्कॉम व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी दरम्यान उपस्थित होते. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळांना परवानग्या मिळवण्यासाठी एकात्मिक सेवा म्हणून एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. गणेशोत्सव सुरू होण्याच्या 15 दिवस आधी विविध ठिकाणी एक खिडकी सुविधा सुरू करून मंडळांना आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील असे त्यांनी सांगितले. बैठकीत मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, शहापूर गणेश मंडळाचे नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सदाशिवनगर येथील स्मशानभूमीतील 3 सरणाभोवती पाणी साचलं असून रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. पाणी साचल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यातच उभं राहून मृतांवर अंत्यविधी पार पाडण्याची वेळ आली. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महापालिकेकडून या ठिकाणी कोणतीही स्वच्छता अथवा जलनिकासीची व्यवस्था करण्यात न आल्याचा आरोप करण्यात येत असून प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट होतंय. स्थानिक नागरिकांनी या स्मशानभूमीत महापालिकेच्या वतीने तात्काळ पाणी निचरा व स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे. अखिल कर्नाटक माजी सैनिक संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे येत्या 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस आणि ऑपरेशन सिंदूर या दोन्ही पर्वांना भव्य स्वरूपात साजरे करण्यात येणार आहे अशी माहिती आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या उत्सवात बाईक रॅली, 10वी व 12वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या माजी सैनिकांच्या मुलांचा सत्कार, कारगिल युद्धातील वीरमरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान तसेच आदर्श माजी सैनिक आणि आदर्श माजी सैनिक दाम्पत्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती आज बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी वीर नारी महिला शाखा पदाधिकारी व संघाचे अन्य सदस्य उपस्थित होते. शहरात काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले डिजिटल वीज मीटर नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी चुकीचे रीडिंग दाखवणे, अचानक रीडिंगमध्ये जंप होणे,
झिरो युनिट दाखवणे यासारख्या तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी हेस्कॉमकडे तक्रारींचा धडाका लावलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या समस्या आणखीन वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. स्मार्ट मीटरमुळे दर महिन्याला वीज बिलामध्ये गोंधळ निर्माण होत असून हेस्कॉमने तात्काळ लक्ष घालून नादुरुस्त विद्युत मीटरची तपासणी करून ती दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे फाटकाजवळ प्रस्तावित उड्डाणपुलासंदर्भात नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाची गंभीर दखल नैऋत्य रेल्वे विभागाने घेतली आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून लवकरात लवकर नागरिक, स्थानिक प्रतिनिधी व संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेण्याचे आवाहन केले आहे. टिळकवाडी परिसरातील काही रहिवाशांनी या उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी करत रेल्वे राज्यमंत्री व उपमहापौर वाणी जोशी यांच्याकडे निवेदन दिले होते. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांवर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की या मंजूर आराखड्याचे तांत्रिक आणि प्रशासकीय पैलू नागरिकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यामुळेच लवकरात लवकर बैठक घेऊन स्थानिकांच्या शंका व अडचणी दूर कराव्यात अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. बेळगावसह सीमा भागात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक कार्यालयातील फलक कन्नडसह मराठी भाषेतून असणं अनिवार्य आहे. परंतु राज्य सरकारकडून कन्नड सक्तीच्या नावाखाली महानगरपालिकेतील मराठी फलक हटवले असून त्यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. कन्नड सक्ती करणे अयोग्य असून सीमा भाग वगळता कर्नाटकातील इतर भागांमध्ये ती लागू करावी अशी मागणी मये युवा समिती सीमा भागतर्फे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे करण्यात आली. युवा समिती सीमा भागच्या वतीने रविवारी पालकमंत्री जारकिहोळी यांची गोकाक येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली. सीमा भागामध्ये होत असलेल्या कन्नड सक्तीला पालकमंत्री या नात्याने लक्ष घालून कन्नड सक्ती त्वरित मागे घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात संयुक्त महाराष्ट्रासाठीचा गजर घुमला. कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्ती विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत सीमावासियांच्या हक्कांसाठी संघर्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यात शिवसेना नेते, पदाधिकारी आणि सीमा भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेळाव्यानंतर सीमा भागातील शिवसैनिकांनी प्रमुख नेत्यांचा सत्कार केला. कार्यक्रमामध्ये शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू, उपनेते अरुण दुधवाडकर, नितीन बानुगडे पाटील, विजय देवणे, जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले, सुनील शिंत्रे आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातून प्रकाश किरोळकर, महेश टंकसाळी व अन्य शिवसैनिकांचा सहभागही लक्षणीय होता. मेळाव्यातून सीमावासियांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली. गोकाक शहरामध्ये अंदाजे 2 कोटी खर्चून उभारल्या जात असलेल्या नवीन वकील भवनाच्या कामाची सोमवारी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून आता या भवनाला वरील मजला बांधकामासाठी अतिरिक्त 1.5 कोटींच्या अनुदानाची गरज असून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी वकील संघाच्या कार्यालयालाही भेट दिली. वकिलांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी मंत्र्यांना देण्यात आले. त्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल असे आश्वासनही मंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. या दौऱ्यामध्ये वकील संघाचे सदस्य, बांधकाम विभागाचे अभियंते व अन्य अधिकारी उपस्थित होते. पही वाइब्स फाउंडेशनतर्फे काल रविवार दिनांक 20 जुलै रोजी शहापूर येथील पाटीदार भवनात श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज बेळगाव यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून 500 पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. डेंग्यूसारख्या गंभीर आजाराविरोधात जनजागृती घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. कार्यक्रमामध्ये डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छतेचे महत्त्व आणि वैयक्तिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाजाचे अध्यक्ष मनसुख पटेल, सहकारी महेंद्र पटेल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट समन्वय व पाठबळ यामुळे उपक्रम यशस्वी झाला. सेवाभावी वृत्तीने योगदान देणारे पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापिका रक्षा
आणि पही वाइब्स फाउंडेशनचे सदस्य व इतर स्वयंसेवकांनी उपस्थित सर्व नागरिकांना डेंग्यू विरोधातील लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपण सर्वजण मिळून डेंग्यूवर मात करू शकतो असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनेच्या माध्यमातून एक प्रकारे व्यापारीकरणाला सुरुवात केली आहे. ही बाब विकासाऐवजी आमिष दाखवणारी वाटते अशी खंत माजी खासदार रमेश कत्ती यांनी व्यक्त केली. ते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, पूर्वीच्या काळी निवडणुका निष्ठेने पार पडत होत्या. कोणतीही आमिषे न दाखवता सुरळीत निवडणुका पार पडत होत्या. पण अलीकडच्या काळामध्ये 40 ते 50 कोटी रुपये खर्च करून निवडणुका होताना दिसतात. हा खर्च पाहता व्यापारीकरणाचाच एक भाग ठरत आहे. मतदार राजाला आमिष दाखवताना मते विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच काँग्रेस सरकारने राबवलेल्या गॅरंटी योजनांमुळे विकास कामे शून्य झाली आहेत. यामुळे विकासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय असेही यावेळी त्यांनी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.